पालकमंत्री अतुल सावे टक्केवारी घेत नाही. आमदार राजेश विटेकर. जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे टक्केवारी घेऊन विकास कामे देत नसल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित विधान परिषद आमदार राजेश विटेकर यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या वतीने एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेस आमदार राजेश विटेकर, जालना जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण, रवींद्र तौर, अण्णा चितेकर, चंद्रकांत कारके, जिल्हा परिषद सदस्य जयमंगल जाधव, मिर्झा अनवर बेग, रमेश मुळे, प्रभाकर घेवंदे, शकुंतलाताई कदम, महिला जिल्हाध्यक्षा वंदनाताई खांडेभराड, शहराध्यक्षा रिंकलताई तायडे यांची यावेळी उपस्थिती. यावेळी माहिती देताना आमदार विटेकर म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने जनसन्मान यात्रेचे आयोजन 8 ऑगस्ट पासून सुरू करण्यात आले आहे. अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी तरतूद करण्यात आली असून महाराष्ट्रातील सर्व महिलांना या योजनेतून लाभ मिळणार आहे. याशिवाय विविध विकास कामे युती सरकारच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने राष्ट्रवादी हेल्पलाईन सुरू करण्यात आले असून याद्वारे नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या हेल्पलाईनचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. पत्रकारांनी महिला जिल्हाध्यक्ष वंदनाताई खांडेभराड यांनी विद्यमान पालकमंत्री अतुल सावे हे टक्केवारी घेऊन विकास कामे देतात असा आरोप केला होता. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की हा सर्व प्रकार गैरसमज यातून झाला असून पालकमंत्री अतुल सावे हे कुठलीच टक्केवारी घेत नाही असा खुलासा देखील त्यांनी यावेळी. पालकमंत्री श्री अतुलजी सावे यांना त्याच दिवशी बोललेला आहे. हा गैरसमज कदाचित कोणाच्या तरी माध्यमातून हा पसरवला जात आहे. अशा पद्धतीची कुठली टक्केवारीची भाषा किंवा टक्केवारीचा प्रकार घडलेला नाहीये. पण निश्चित आदरणीय अतुल सावे साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा घटक आहे आणि महायुतीचा घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जे काही पदाधिकारी आहेत यांना ज्या काही त्यांनी शिफारसी केलेल्या आहेत त्या शिफारसी त्यांनी घ्याव्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाटा जो काही असेल तो आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्या प्रमाणामध्ये त्यांनी द्यावा अशी विनंती केलेली आहे आणि त्यांनी ती मान्य केलेली आहे. टक्केवारीचा विषय हा त्यांच्या व्यक्तिगत पातळीवर आहे, पण टक्केवारीचा विषय हा कुठेही झालेला नाहीये. या अशा प्रक्रियेमध्ये हा गैरसमज काही जणांच्या माध्यमातून पसरवला जातो. टक्केवारी वगैरे घेऊन कोणीही निधी देत नसतो. पक्ष संघटन, पक्षवाढी, महायुतीचे घटक ह्या सर्व बाबीचा आपण जर विचार केला तर प्रत्येकाला आपल्या पक्ष संघटना वाढण्यासाठी आणि पक्षासाठी पक्ष संघटन वाढण्यासाठी त्या ठिकाणी मदत हे करतात आणि ती केलीच पाहिजे.